हॅलो गाईज, आपण निघालो चाळीसगावला आपल्या गाड्यावरती. मग काय घेतलं आपण दोघांनी गाड्या घेऊन निघालो. आपण निघालो पार्किंगमध्ये लावली आपण गाडी लावता आपल्याला भेटल्या पावत्या तुम्ही बघू शकता. 50 रुपयाच्या पावत्या घेतल्या. म्हणलं आपण निघालो पाय तेवढा बघतो का आपली आली ना ट्रेन समोरून मस्त. मग आपण गेलो ट्रेनमध्ये बसलो एकदम सीटावरती. आपल्याला भेटलं सीट एकदम आरामामध्ये. तुम्ही बघू शकता आमचं हसी मजाक चालू होतं. मग मित्र म्हणे खाली बघ काय झालं. म्हणलो काय झालं असे बघता का काहीतरी झालंच होतं. म्हणलं तर जाऊ द्या. मग काय पुढे गेलो तर मग आम्ही पोहोचलो चाळीसगावमध्ये पोहोचता आमची हसी मजाक चालू झाली. म्हणलं आपल्याला जायचं होतं जेवण करायला. मग काय जेवण करता बघता तुम्ही काय प्युअर व्हेज म्हणलं आपल्याला मागवायचं होतं. राईस व्हेज म्हणलं आपण राईसही मागवली. आपल्याला काय एवढं खायचं नाही. मागवलं राईस प्लेट. बघू शकता मा भाऊ का म्हणे केळं घ्यायचं. म्हणलं केळं घे भाऊ तू. केळं खायला लागला. मग काय केळं खाता तुम्ही बघू शकता. चाळीसगावला एकदम एक नंबर फूड. तो म्हणे पाय दुखायला लागले. काय असं पळत गेला का कोणाच्या सायकलवर बसलं त्याला माहिती नाही. ते पाय दुखायला लागले. हे बघा साहिल आणि तो असे पळत गेले का बसले कोणत्या सायकलवर त्यांना माहिती नाही. मग का थोडंसं पुढे गेलो तुम्ही बघू शकताय. असे पुढे गेले का बस तुम्ही एवढं हसायला लागले पोरं हिसाब बाहेर. पोहोचलो आम्ही फायनली चाळीसगावच्या दर्ग्यावरती. तुम्ही बघू शकता आपल्या आलं ना. मग काय माकडं तुम्ही बघू शकताय. केळं पण असे पकडू लागले का पूर्ण बघू शकता. पूर्ण जनता त्यांना बघायला लागले कोण आलं आपल्या मंदिरामध्ये. बघा मग बोला जय श्रीराम. बघितलं का. चला मग थोडंसं आपण ब्लॉग बनवूया. तसंच आपण देवधर्मामध्ये काय करत नाही बघू शकता. आणि ते माकडे त्यांना पण कोणी काय करू शकणार नाही. मग आम्ही तर म्हणे मग दिवा फिरवायचा आहे. दिवा फिरवता दिवा फिरला तर नाही पण तो फिरायला लागला. मग काय साहिल पण बसला तो पण फिरायला लागला हसायला. मग काय तेवढं निघालो ना आपल्या घरी. तुम्ही बघू शकता. मग ही काय आली ट्रेन. ती पण ट्रेन आपली चुकीची होती. ह्या ट्रेन मनमाडमध्ये आलो बघू शकताय तुम्ही. मग काय ते पण गेले. मग भेटले आपल्याला आपले मित्र. तुम्ही बघू शकता हे स्पेशल सीटवरती बसलेलो होतो आपण तिकीट काढलेलं. माझे मित्र पण बसलेले होते आरामामध्ये. आपण स्पेशल होतो ते पण स्पेशल होते. मस्त पाय पसरून बसलेलो एकदम आरामामध्ये. तुम्ही बघू शकता हे आपलं मेमो ट्रेन आहे. सीट भेटून जातं आरामात. मग सामान हे बघ भाऊ बाहेरचा नजारा कसा दिसतोय. दाखव बरं बाहेरचा नजारा कसा आहे. बाहेरचा नजारा बघता तुम्ही बघू शकताय का बापरे एकदम आंदोलन ट्रेन चालली ना भाऊ अशी जोरामध्ये. समा बोलायला लागला का दादा भाऊ मोबाईल बाहेर घेऊ नको. माझी लागले फाटायला. म्हटलं जाऊ दे आपण मोबाईलमध्ये वळून घेऊया. मोबाईलमध्ये वळता आता बघू शकता झाले पोरांचे नखरे. भाऊ म्हणे मी जिम मारतो. हा 1-2 पुशअप मारले हात दुखले. मग काय साहिल म्हणे मी पण मारतो बघायचं का. मग लागला ना भाऊ तो पण जिम मारायला. हे बघ मानू आखडी करून तो पण मारायला लागला जिम. 1-2 झाले त्या 6 पुशअप पूर्ण बघू शकता. एकदम लाल भडक एकदम झाला होता. एकदम काय बोलायचं म्हणलं आता बोलणार होतो आदिवासी कडक म्हणलं जाऊ द्या. मग काय आता बघू शकता मला काय म्हणे म्हणलं भाऊ आपल्याला काही जमत नाही. आपल्याला ती लाज म्हणलं आपण ट्रेनमध्ये असे उद्योग करत नाही. तर जाऊ द्या. चला व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब जरूर करा.